श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, अधिक मासात दीपदानाचे महत्त्व आणि नियम। अधिक मासात 33 दिव्यांचे दान करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते। अधिक मासात 33 दिव्यांचे दान हे 33 कोटी देवतांचे आशीर्वाद मिळवून देते। संपूर्ण महिनाभरात दररोज किंवा एकादशी, पौर्णिमा आणि अमावस्या यांसारख्या खास दिवशी 33 दिवे एकत्रितपणे दान करावे। गाईच्या तुपाचे दिवे लावणे सर्वोत्तम आहे, पण नसल्यास मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेलही वापरू शकता। दीपदान तुळशीजवळ, नदी किंवा सरोवराच्या काठावर किंवा संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजासमोर करणे शुभ असते। दीपदान करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत आणि मनात भगवान विष्णूचे स्मरण करावे। दीपदान करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्यास अधिक पुण्य प्राप्त होते। तुटलेले, भंगलेले किंवा अस्वच्छ दिवे वापरू नयेत। नवीन किंवा स्वच्छ मातीचे दिवे वापरणे उत्तम मानले जाते। दीपदान करताना राग, द्वेष, मत्सर आणि नकारात्मक विचार दूर ठेवून श्रद्धा व भक्तिभाव ठेवावा। दीपदानानंतर गरजू व्यक्तींना अन्नदान, वस्त्रदान किंवा दक्षिणा दिल्यास अधिक पुण्य मिळते। संध्याकाळच्या प्रदोष काळात दीपदान करणे विशेष शुभ मानले जाते। घरातील देवघर, तुळशी वृंदावन आणि मुख्य प्रवेशद्वार येथे दीप लावल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते। दीपदान केल्याने घरातील नकारात्मक दूर होते आणि सुख, शांती व समृद्धीचे आगमन होते अशी धार्मिक मान्यता आहे। अधिक मासात भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि तुळशी मातेची पूजा करून दीपदान केल्यास विशेष कृपा प्राप्त होते। दीप फुंकून विझवू नये, तो स्वतः विजेपर्यंत जळू देवा किंवा फुलाने शांत करावा। दीपदान करताना केलेली प्रार्थना आणि संकल्प श्रद्धेने केल्यास आध्यात्मिक लाभ प्राप्त होतो। दीपज्योती परब्रह्मा, दीपज्योती जनार्दन, दीपो हरऊ मे पाप, दीपज्योती नमस्तुते। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी म्हणजे दीपदान कसे करावे हे माहीत करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच व्हिजिट करा। भेटूयात अशाच एका आध्यात्मिक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।